श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मंडळी, भारतात श्रावण महिना हा दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? नसेल पडला तर पडला पाहिजे, आणि जर पडला असेल तर त्याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. बघा, श्रावण नावाची उत्पत्ती कशी झाली आणि भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो या संदर्भातलं माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता लगेच आपण जाणून घेऊया त्या संदर्भातली माहिती. बघा, भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना हा एका ठराविक तारखेला सुरू होतो, तर काही ठिकाणी तो एका अन्य महिन्याआधी सुरू होतो, म्हणजे वेगळ्या तारखेला सुरू होतो. त्याच्यामध्ये बघा, श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. भगवान शंकराची उपासना, रुद्राभिषेक, जलाभिषेक, व्रत आणि विविध धार्मिक विधींमुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मात्र दरवर्षी एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना एका ठराविक तारखेला सुरू होतो, तर काही ठिकाणी एक महिन्याआधी सुरू होतो. खरं तर यामागचे कोणताच असा मतभेद नाही, पण हिंदू पंचांगानुसार दोन वेगवेगळ्या गणना पद्धती कारणीभूत आहेत. त्यामुळे सारखा हा श्रावण मास एक तारखेला नसतो, तर तारखा वेगवेगळ्या असल्या तरी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सर्वत्र समान आहे. आता बघा, श्रावण नावाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती आपल्याला अगोदर घ्यायची आहे. त्यानुसार बघा, श्रावण हा शब्द संस्कृतमधील श्रवण नक्षत्रावरून तयार झालेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासाला श्रावण मास असे म्हणतात. त्यामुळे या महिन्याचे नाव थेट आकाशातील नक्षत्राशी संबंधित आहे. आता हिंदू पंचांगाच्या दोन पद्धती आहेत. म्हणजे कशा? भारतात हिंदू पंचांगाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत: पौर्णिमा आणि अमावास्या. याच दोन पद्धतीमुळे श्रावण महिन्याच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो. पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा पंचांग कसं? तर बघा, पौर्णिमा पंचांग पद्धतीमुळे पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील पौर्णिमेला संपतो. ही पद्धत मुख्यतः उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पाळली जाते. तर अमावस्या पंचांग. आता अमावस्या पंचांगमध्ये काय? तर अमावस्या पद्धतीमध्ये अमावस्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील अमावस्येला संपतो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यामध्ये ही पद्धत प्रचलित आहे. आता श्रावणाच्या तारखा वेगळ्या का असतात? तर पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही पंचांगामध्ये महिन्यांची सुरुवात वेगवेगळ्या तिथीपासून होत असल्याने श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील कॅलेंडरमध्ये श्रावणाच्या तारखा वेगवेगळ्या दिसतात. मात्र हा फरक पंचांगाच्या गणनेच्या पद्धतीचा आहे. धार्मिक श्रद्धा, भगवान शंकरावरील भक्ती आणि श्रावण महिन्याचे महत्त्व या दोन्ही पद्धती अगदी समान आहेत. तर श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व काय बघा, तर मंडळी, श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या काळात शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दूध, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, भस्म आणि फुले अर्पण करतात. अनेक जण श्रावणातील सोमवाराचे व्रत पाळतात, रुद्राभिषेक करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. त्यामुळे भारतात हिंदू धर्मातच श्रावण महिना हा दोन वेगवेगळ्या तारखांना सुरू होतो. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.